Hello students, this is my third lecture on the topic angle and its measurement. In last lecture, we have studied system of measurement of an angle in which we have studied sexagesimal system. Now in this lecture, we will study circular system whose unit is radian measure. Circular system. In this system, unit of measurement of an angle is रेडियन. बघा सर्क्युलर सिस्टीम म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर सर्कल येते. असं सर्कल मी काढलंय की ज्याचं सेंटर O आहे आणि दोन पॉइंट्स A आणि B सर्कलवर असे घेतले की लेंथ ऑफ आर्क AB इक्वल्स टू रेडियस ऑफ द सर्कल. हे सर्व स्टुडंट आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिहून घ्यायचं आहे. ज्यावेळेस लेंथ ऑफ आर्क AB इक्वल्स टू R असणार आहे रेडियस, त्यावेळेस द अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल is defined as 1 radian. बघा स्टुडंट 1 डिग्री आपण रेस टू 0 लिहून डिफाइन करतो आणि 1 रेडियनला 1 रेस टू c लिहिणार आहे. म्हणजे स्टुडंट 1 रेडियन इज द मेजर ऑफ एन अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ अ सर्कल बाय एन आर्क हुज लेंथ इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे इथे अँगल AOB इक्वल्स टू 1 radian. We'll see theorem on it. The radian measure is independent of the radius of the circle and pi radian equals to 180 degree. बघा स्टुडंट इथे आपण पुन्हा एक सर्कल काढलाय ज्याचा सेंटर O आहे. A आणि B हे दोन पॉइंट्स आपण सर्कलवर असे घेतले की ज्याची लेंथ इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. आणि बाय युजिंग डेफिनेशन ऑफ 1 रेडियन, बघा ही 1 रेडियस हे पण इक्वल टू आर, हे इक्वल टू आर असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस हा सेंट्रल अँगल 1 रेडियन असतो. हे आपण डेफिनेशनने बघितलेलंच आहे. म्हणजे इथे मेजर अँगल AOB इक्वल्स टू 1 रेडियन हे सगळं आपण लिहून घ्यायचं आहे. मग यानंतर आपण AO असा प्रोड्यूस करायचा की तो सर्कलला C मध्ये टच करणार. त्यामुळे काय मिळेल बघा, OC आपल्याला AOC हा काय मिळतो आपल्याला स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे ज्याचा मेजर 180 डिग्री असतो, म्हणजेच तो 2 टाइम्स राईट अँगल असतो. आता ही सगळी जॉमेट्री कन्सिडर करून आपण बघूया की हा जो सेंट्रल अँगल आहे, आताच डेफिनेशन मध्ये सांगितलं मी, दिस सेंट्रल अँगल इज प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ आर्क AB. म्हणजे 1 रेडियन इज प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ आर्क AB which is equals to R. तसाच जर आपण AOC हा सेंट्रल अँगल घेतला तर तो कसा होणार आहे, प्रपोर्शनल टू आर्क ABC. ओके, सो विल राईट मेजर अँगल AOB अपॉन मेजर अँगल AOC. आपण यांचा रेशिओ घेतोय इक्वल्स टू लेंथ ऑफ आर्क AB अपॉन लेंथ ऑफ आर्क ABC. सो स्टुडंट बघा आधीचीच डायग्राम आहे. इथे आपण पाहिले की रेशिओ ऑफ मेजर अँगल AOB टू द मेजर अँगल AOC इक्वल टू लेंथ ऑफ आर्क AB टू द लेंथ ऑफ आर्क ABC. सी स्टुडंट लेंथ ऑफ आर्क AB इक्वल्स टू R अँड लेंथ ऑफ आर्क ABC. तर बघा कंप्लीट सर्कलचं सर्कमफरन्स काय होतंय 2 पाय आर, पण आपण इथे किती घेतली, ती हाफच घेतलेली आहे. सो लेंथ ऑफ आर्क ABC इक्वल्स टू हाफ ऑफ 2 पाय आर. ओके, आता इथे R विल गेट कॅन्सल, 2 ऑल्सो गेट कॅन्सल, वी हॅव 1 अपॉन पाय. सो स्टुडंट मेजर अँगल AOB इक्वल्स टू 1 अपॉन पाय इंटू मेजर अँगल AOC. बट मेजर अँगल AOC इज 2 टाइम्स राईट अँगल्स. So we'll write it here. So 1 radian equals to 2 right angles upon pi. बघा स्टुडंट इथे कुठे R मेन्शन केली आहे का, नाही. म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे, 1 रेडियन इज इंडिपेंडेंट ऑफ R. म्हणजेच 1 रेडियन हा कॉन्स्टंट अँगल आहे की ज्याच्यात आपण 180 अपॉन पाय ही व्हॅल्यू टाकू शकतोय. अजून एक रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा होता, तो म्हणजे बघा हा पाय जर मी लेफ्ट हँड साईडला नेला तर मला काय मिळेल, पाय रेडियन इक्वल्स टू 2 राईट अँगल्स इक्वल्स टू
180 डिग्री. म्हणजेच a radian is a constant angle and 180 is equals to pi radian. हे यूज करून स्टुडंट आपण एक्झाम्पल्स सॉल्व करू शकतोय. So we'll see notes. First, to convert degree measure into radian measure. Degree to radian convert करताना आपल्याला काय करावं लागेल? We have to multiply that angle by pi upon 180. तसंच उलट करताना to convert radian into degree measure काय करावं लागेल? आपल्याला याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. म्हणजेच multiply that angle by 180 upon pi. आता इथे पायची कुठली व्हॅल्यू घ्यायची? सो विल टेक पाय ॲज 3.14. सो स्टुडंट 1 रेडियन इक्वल्स टू 180 अपॉन पाय. आत्ताच आपण बघितलं आहे. 180 अपॉन पायची व्हॅल्यू किती आहे? 3.14 टाकली. ती सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? 57.3248 डिग्री. बघितलं आता इथे 57 कंप्लीट डिग्री आहे आणि 0.3248 हा फ्रॅक्शन आहे. तर आपण याला मिनिट्स आणि सेकंडमध्ये कन्वर्ट करू शकतोय. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलंय हाऊ टू कन्वर्ट डिग्री इंटू मिनिट्स अँड सेकंड. तर आपण मिनिट्समध्ये कन्वर्ट करताना त्याला 60 ने मल्टिप्लाय करणार आहे. तसंच इथे करूया. सो इट कॅन बी कन्वर्टेड इंटू मिनिट अँड सेकंड ॲज फॉलोज. बघा आपण फक्त फ्रॅक्शनल पार्ट घेणार आहे डिग्रीचा, कारण 57 ही कंप्लीट डिग्री आहे आणि उरलेलं कोणतं आहे? 0.3248 डिग्री. याला मिनिटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्याला 60 ने मल्टिप्लाय करतोय. मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळते आपल्याला? 19.488 मिनिट्स. म्हणजेच इथे 19 मिनिट्स कंप्लीट मिळणार आहे आणि 0.488 हे परत फ्रॅक्शनल पार्ट आहे, म्हणजे आपण याला सेकंडमध्ये कन्वर्ट करू शकतोय. सो वी मल्टिप्लाय इट बाय 60 सेकंड. आफ्टर कॅल्क्युलेशन वी हॅव 19 मिनिट्स 29.28 सेकंड. बघा इथे 0.28 सेकंड्स. याला आपण राऊंड अप करतोय किंवा अप्रॉक्सिमेट करतोय. तो 0.5च्या पुढे गेलाय का? नाही. म्हणून आपल्याला 29 सेकंड्स ॲज इट इज लिहायचं आहे. म्हणजेच 1 रेडियन इक्वल्स टू 57 डिग्री 19 मिनिट्स 29 सेकंड असं मिळत आहे. सो विल सी एक्झाम्पल्स ऑन इट. First example, convert the following degree measure in the radian measures. First example, minus 132 degree. Solution. So what we know student? जेव्हा आपल्याला डिग्री टू रेडियन कन्वर्ट करायचं असेल तर रेडियनसाठी आपल्याला काय पाहिजे? हा पाय वरती पाहिजे. म्हणजे त्या अँगलला आपण पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं आहे. इथे आपण -132 घेतला. आता फर्स्ट एक्झाम्पल मायनस साइन ब्रॅकेटच्या बाहेर लिहिली मी. 132 इंटू पाय अपॉन 180. कॅल्क्युलेशन्स करा. 2 ने डिवाइड करा. काय मिळेल आपल्याला? -11 पाय बाय 15 रेडियन. तसंच आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. 65 डिग्री 30 मिनिट्स. हे आपण कसं लिहू शकतोय? 65 हे कंप्लीट डिग्री आहे प्लस 30 मिनिट्स आहेत. बघा आता इथे 30 मिनिट्सला आपल्याला आधी डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि नंतर त्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग डिग्रीत कन्वर्ट करताना आपल्याला काय करावं लागेल? तिकडे आपण मिनिट्समध्ये कन्वर्ट करताना मल्टिप्लाय केलं होतं 60 ने, तर आपल्याला इथे 60 ने डिवाइड करावं लागणार आहे. सो 65 डिग्री प्लस 30 अपॉन 60 डिग्री. आफ्टर सॉल्विंग वी हॅव 65 डिग्री प्लस हाफ डिग्री. आता बघा दोघांचे हे डिग्री इक्वल झाली, दोघांचे युनिट सेम झाले, म्हणून आपण हे दोघे ऍड करू शकतोय. सो 65 प्लस हाफ डिग्री गिव्स अस 65 2 जा 130 प्लस 1 अपॉन 2 इक्वल्स टू 131 अपॉन 2 डिग्री. आता या डिग्रीला आपल्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करणार? त्याला आपण पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करणार. सो 131 अपॉन 2 इंटू पाय अपॉन 180. बघा कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय होतं? 18 2 जा 36. म्हणजे आपल्याला इथे काय मिळत आहे? 131 पाय रेडियन अपॉन 360. असे एक्झाम्पल स्टुडंट 2 मार्क्सला MCQ ला किंवा शॉर्ट आन्सर क्वेश्चन्सला विचारले जातात.
Next example, convert the following radian measures in the degree measure. So student, आधीच्या सम मध्ये आपण डिग्री टू रेडियन मेजर कन्वर्ट केलं होतं. आता इथे रेडियन टू डिग्री. आता इथे रेडियन टू डिग्री करताना आपल्याला त्या अँगलला 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे डिग्रीसाठी आपल्याला 180 हा वर पाहिजे. पहिलं एक्झाम्पल घेऊया. 7 पाय बाय 12. नाव मल्टिप्लाय इट बाय 180 अपॉन पाय. सो आफ्टर कॅल्क्युलेशन काय मिळेल आपल्याला? 7 इंटू 15 दॅट इज 105 डिग्री. तसंच आपण दुसरं सम घेऊया. -1/4 रेडियन. इथे आपण मायनस साइन बाहेर घेऊया. इंटू ब्रॅकेट 1/4 इंटू 180 अपॉन पाय. डिग्रीला मी सांगितलंय तुम्हाला 180 वर पाहिजे, तर रेडियन कन्व्हर्जनला पाय हा न्यूमरेटर मध्ये पाहिजे. सो इथे पायची व्हॅल्यू मी टाकले 22/7. कॅल्क्युलेशन नंतर आपल्याला मिळेल -7 इंटू 45 अपॉन 22 दॅट इज -315 अपॉन 22 डिग्री. असे सम स्टुडंट MCQ ला 2 मार्कांना विचारले जातात. नेक्स्ट एक्झाम्पल, 2 angles of a triangle are 5 pi by 9 radian and 5 pi by 18 radian. Find the degree and radian measure of third angle. से स्टुडंट, इथे ट्रायंगल दिलेला आहे ABC, ज्याचे 2 अँगल्स दिलेत रेडियन मध्ये. तर आपण आधी तिसरा अँगल रेडियन मध्ये काढूया आणि मग त्याला डिग्रीत कन्वर्ट करूया. सो स्टुडंट, लेट ABC be a triangle such that measure angle A is 5 pi by 9 and measure angle B is 5 pi by 18. आता ट्रायंगल मध्ये आपल्याला माहिती आहे सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इक्वल्स टू 180 डिग्री. पण आपल्याला माहिती 180 डिग्री इक्वल्स टू पाय रेडियन. आता इथे आपण A आणि B चे मेजर सबस्टिट्यूट करूया आणि सॉल्व करूया. हे दोघं अँगलचे डिनॉमिनेटर इक्वल केल्यावर आपल्याला 15 पाय बाय 18 प्लस मेजर अँगल C इक्वल्स टू पाय रेडियन मिळत आहे. सो मेजर अँगल C इक्वल्स टू पाय मायनस 15 पाय बाय 18 gives us 3 पाय बाय 18. 3 6 जा 18 gives us पाय बाय 6. हा आपल्याला रेडियन मध्ये मिळाला. आता त्याला डिग्रीत कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं आपल्याला? 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचं आहे. 6 3 जा 18 पाय विल गेट कॅन्सल गिव्स अस 30 डिग्री. म्हणजेच थर्ड अँगल ऑफ अ ट्रायंगल इक्वल्स टू 30 डिग्री इक्वल्स टू पाय बाय 6 रेडियन. असे सम स्टुडंट 3 मार्कांना विचारले जातात. नेक्स्ट एक्झाम्पल, द मेजर of the angles of a triangle are in AP. The greatest is 5 times the smallest. Find the angles in degree and radian. बघा स्टुडंट्स, तुम्ही AP म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन 10वी मध्ये बघितलेलं आहे. तिथे 3 नंबर्स जर AP मध्ये असतील तर ते आपण कसे घ्यायचं? A - D A, A + D. आता इथे ट्रायंगलचे मेजर्स दिले विच आर इन AP. मग इथे सुद्धा आपण ते अँगल्स म्हणून ते नंबर्स घेऊया. लेट द अँगल्स ऑफ द ट्रायंगल बी A - D A and A + D इन डिग्रीज. सो स्टुडंट, पुन्हा ट्रायंगल आहे म्हणजे त्यांचं सम काय असणार आहे? 180 डिग्री. म्हणून आपण घेऊया A - D + A + A + D. इथे काय मिळेल आपल्याला? -D + D कॅन्सल होईल. 3A = 180 डिग्री. सो A = 60 डिग्री. नाउ विल फाइंड आउट D by using given condition. काय कंडिशन आहे? ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. ग्रेटेस्ट म्हणजे इथे कुठे कोणता नंबर येईल? कोणता अँगल येईल? A + D. म्हणजे A + D = 5 टाइम्स A - D. ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स स्मॉलेस्ट. सॉल्व करूया. हे A ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 60 + D = 5 इंटू bracket 60 minus D. After calculation we have 6 5 are 30. 300 degree minus 5 degree. तर हा -5 इकडे गेल्यावर काय मिळेल आपल्याला? 6D = 240. म्हणून 6 ने आपण डिवाइड केला. D किती मिळेल? 40 डिग्री. आता आपल्याला A पण मिळाला आणि D पण मिळालाय. पण अँगल मिळाले का ट्रायंगलचे? नाही. ते कुठले आहेत? A - D A आणि A + D. मग या A आणि D च्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून आपण ते अँगल्स काढूया. आधी डिग्री मध्ये आणि नंतर रेडियन मध्ये.
So A plus D gives us 60 plus 40 equal to 100 degree. A is 60 degree आणि A minus D is 60 minus 40 equals to 20 degree. म्हणजे डिग्रीमध्ये हे अँगल्स कसे मिळाले? 20 डिग्री, 60 डिग्री आणि 100 डिग्री. आता रेडियनमध्ये त्यांना कन्वर्ट करूया. सो मल्टिप्लाय each angle by pi upon 180. So 20 degree equals to pi by 9 radian. 60 degree equals to pi by 3 radian and 100 degree equals to 5 pi by 9 radian. आले लक्षात? अशी एक्झाम्पल स्टुडंट 3 ते 4 मार्कांना विचारले जातात. जेवढे तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला ते इझी जाणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. In a cyclic quadrilateral, two adjacent angles are 40 degree and pi by 3 radian. Find the angles of the quadrilateral in degree. बघा, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल माहिती आहे? हो, जो सर्कलच्या आतमध्ये असतो. अजून याची कोणती प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे? त्याचे जे ऑपोजिट अँगल आहे, बघा इथे बी आणि डी घेतला तर काय होतं, त्यांचं सम इक्वल्स टू 180 डिग्री. तसंच इथे ए घेतला आपण, अँगल ए प्लस अँगल सी, काय होणार, त्यांचा सम सुद्धा 180 डिग्री असणार आहे. आता ही प्रॉपर्टी यूज करून आपण ते अँगल्स काढूयात. त्यासाठी आपल्याला कन्व्हर्जन आधी माहिती पाहिजे. 1 रेडियन इक्वल्स टू 180 अपॉन पाय. कारण काय झालंय, एक अँगल आपल्याला रेडियन मध्ये दिलेला आहे तर त्याला आधी आपण डिग्रीत कन्वर्ट करू. डिग्रीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं होतंय, म्हणून आपण आधी तसं करूया. सो पाय बाय 3 इक्वल्स टू pi by 3 into 180 upon pi. So which is equals to 60 degree. मग आपण ABCD असा जर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल घेतला तर A अँगल काय 40 डिग्री आणि B काय दिलाय 60 डिग्री. त्यांनी ऍडजसंट अँगल्स म्हटले म्हणून A आणि B हे दोन अँगल्स आपण 40 डिग्री आणि 60 डिग्री घेऊया. आणि C आणि D साठी आपण X आणि Y ॲश्युम करूया. ते माहितीत का आपल्याला? नाही, तेच आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. मग आपल्याला प्रॉपर्टी काय माहिती आहे? सम ऑफ इच पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज 180 डिग्री. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल? मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी इक्वल्स टू 180 डिग्री अँड मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल डी इक्वल्स टू 180 डिग्री. बघा, ऑपोजिट साइडचे अँगल जर आपण घेतले तर त्यांचा सम काय येत आहे 180 डिग्री येत आहे. ही काय प्रॉपर्टी यूज करू. ए अँगल सबस्टिट्यूट केला 40 प्लस एक्स इक्वल्स टू 180 डिग्री. तसंच इथे बी साठी पण 60 प्लस वाय इक्वल्स टू 180 डिग्री. सॉल्व्ह केल्यावर काय मिळेल आपल्याला? एक्स डिग्री इक्वल्स टू 140 डिग्री आणि वाय इक्वल्स टू 120 डिग्री. म्हणजेच आपले द अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर ए 40 डिग्री आहे, बी 60 आहे, सी 140 आणि डी 120. Next example. Find the degree and radian measure of exterior and interior angle of a regular hexagon. See student, hexagon means a closed figure which is having 6 sides. ज्याला 6 बाजू असणार आहे. आणि रेग्युलर म्हणजे कसा की ज्याच्या साही पण साइड्स या सारख्या लेंथच्या असतील आणि अँगल सुद्धा सारख्या मेजरचे असतील. बघा डायग्राम, हा हेक्सागॉन आहे म्हणजे ज्याला 6 साइड्स आहेत. या साईच्या 6 साइड्स या इक्वल आहेत आणि त्याचे इंटेरियर अँगल्सही इक्वल असणार आहे. त्याचबरोबर एक्सटिरियर अँगल्सही इक्वल असणार आहे. आता आपल्याला याचं डिग्री आणि रेडियन मेजर काढायचं आहे. सो मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल ऑफ अ रेग्युलर हेक्सागॉन इक्वल्स टू 360 अपॉन 6. बघा इथे 360 म्हणजे सम ऑफ मेजर्स ऑफ एक्सटिरियर अँगल ऑफ अ पॉलिगॉन इज 360 डिग्री. हे आपल्याला माहिती आहे. आणि इथे साइड्स किती आहेत? 6 साइड आहेत, 6 साइड्स आहेत म्हणून 6 ने डिवाइड केलं. सो एक्सटिरियर अँगल किती मिळेल आपल्याला? 60 डिग्री. जर समजा इथे ऑक्टॅगॉन दिला असता म्हणजे ज्याला 8 साइड आहे तर मी इथे 360 अपॉन 8 केलं असतं. त्यावरून आपल्याला त्याचा एक्सटिरियर अँगल मिळाला असता. आता 60 डिग्रीमध्ये मिळाला आहे तर आपण त्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करू. बाय मल्टिप्लाइंग इट पाय अपॉन 180 गिव्स अस पाय बाय 3. आता आपल्याला इथे फक्त एक्सटिरियर अँगल मिळाला आहे, त्यावरून आपण इंटिरियर अँगल काढू. अजून आपल्याला काय माहिती आहे? सम ऑफ मेजर्स ऑफ इंटिरियर अँड एक्सटिरियर अँगल ऑफ अ
रेग्युलर पॉलिगॉन इज 180 डिग्री. एक्सटिरियर आणि इंटिरियर अँगलचं सम हे 180 डिग्री. आपल्याला एक्सटिरियर अँगल माहिती आहे 60. तो जर मी 180 तून लेस केला तर मला इंटिरियर अँगल मिळेल. सो मेजर ऑफ इंटिरियर अँगल ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन इज 180 मायनस 60 इक्वल्स टू 120 डिग्री. पुन्हा याला रेडियनमध्ये कन्वर्ट करू. बाय मल्टिप्लाइंग इट पाय अपॉन 180 गिव्स अस 2 पाय बाय 3. बघा स्टुडंट, इथे तुम्हाला एक्सरसाइज 1.1 सॉल्व करायची आहे. ती तुम्ही नोटबुकमध्ये सॉल्व करा.